नमस्कार मित्रांनो, जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आदिवासी हा दिन जागतिक दिन साजरा केला जातो, पण आदिवासी दिन साजरा करत असताना एक खंत मनामध्ये आली। जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना आपला देश स्वतंत्र होऊन 15 ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण होतील, तरी काही आदिवासी वाड्यांमध्ये मूलभूत सुविधा नाही आहेत, रस्ते नाही आहेत, पाण्याची सुविधा नाही आहे, लाईटची सुविधा नाही आहे। समजा आदिवासी वाड्यांमध्ये अचानक एखादी व्यक्ती आजारी पडली, रुग्णालयात कसं घेऊन जायचं? रुग्णालयात घेऊन जायची वेळ आली तर रस्ते खराब, त्या बांधवांना रात्री अंधार असल्यामुळे तिथे जाण्याची विषय आहेच, कसं जायचं? आदिवासी भागामध्ये रुग्णवाहिका आणण्याचं झालं तर वाड्यापर्यंत पोहोचूच शकत नाही रस्त्याअभावी। मग एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। शासनाला माझा एक सवाल आहे, आदिवासी दिना दिवशी आदिवासी बांधवांची आठवण काढण्यापेक्षा आदिवासी वाड्यांपर्यंत रस्ता कधी आणणार? प्रकाशाची व्यवस्था कधी करणार? आरोग्याची सुविधा कधी देणार? फक्त भाषण नको आहेत, तर त्यांच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे। कारण की त्या लोकांचा फक्त मतांसाठी वापर केला जातो, पण त्यांना सुविधांपासून वंचित ठेवलं जातं। शासनाने याची दखल घेतली पाहिजे, म्हणजे हा जागतिक आदिवासी दिन खरंच सार्थकी लागेल।